टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। साहेब काय सांगाल, आज आपण स्वतः या ठिकाणी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे, त्याआधी संजय राऊतांची भेट घेतलेली आहे, काय नेमकं कारण आहे? नाही उद्धव साहेबांची भेट किंवा मातोश्री किंवा संजय साहेबांची भेट असं काय पर्टिक्युलर कुठलं कारण नव्हतं। नेहमीच रुटीनप्रमाणे साहेबांना भेटायला येतो। संजय राऊत साहेबांना पण भेटलो मी, आता आज भेटलो सकाळी। त्याच्यामुळे असं विशेष असं काही कारण नाही। तुम्हाला काय कळलं काय? तुमच्यावरती असा काही दबाव आहे का? शिंदे गट, भाजप? अहो अजिबात प्रश्न असा आहे, माझ्यावरती दबाव कोण टाकू शकत नाही। शिंदे गट किंवा, परंतु आमच्या सुनबाईंवरती थोडंसं आहे। प्रश्न असा आहे, माझा वैयक्तिक घरचा प्रश्न आहे। आणि एका चॅनलनी परवा असं दाखवायला सुरुवात केली की तेजस्वी भाजपमध्ये जाणार, आणि मातोश्री ते असं विचारलं गेलं की तुम्ही शिवसैनिक माझे आहेत की घोसाळकरांचे आहात, असं काही चॅनलनी दाखवलं। आणि त्या संदर्भामध्ये मला ते खूप लागलं मनाला की बाबा मी तर शिवसेना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, आणि थोडंसं जे एक नंबरचे शिवसेनेचे मी कार्यकर्ते आले होते त्या याच्यामध्ये चर्चामध्ये, तेव्हा मी साहेबांना असं सांगितलं की प्रश्न आहे, साहेब बोलले माझा काही विषयच नाही आहे तो, की मी असं काय कुणाला ते देणार नाही का, तू माझ्या घरचा माणूस आहे। आणि म्हटलं मी काय माझे शिवसैनिक म्हणून मी काय तिथं काम करत नाही। हा, माझा 40 वर्षाचा प्रभाव आहे, लोक बोलतात घोसाळकर सगळेच बोलतात, त्याच्यामुळे म्हटलं असं काही नाही एवढंच। तुमच्या सुनबाईंवर भाजप शिंदेचा दबाव आहे? आता कसं आहे ती सुनबाई सांगू शकेल, पण काही लोकांचे फोन येतात, जसं या मुंबई शहरामध्ये यांचे दलाल निर्माण झालेले आहेत शिंदे गटाचे, त्या एकेकाला पकडतात आणि त्या पद्धतीनं ती 5 वर्ष महानगरपालिकेत होती, काम करते। ऑफर तर आहेत, त्या नाकारता येणार नाही, ऑफर तर दोन्ही बाजूनी आहेत। आणि त्यावेळेला फक्त राऊतसाहेब असे म्हटले की आज माझ्या अभिषेकला जाऊन 1 वर्ष होते साधारण, हा पण राजकीयच खून होता, जरी कुणी काय म्हटलं ते दोघं होते, परंतु त्याला इच्छा होती त्या प्रभागामध्ये निवडणूक लढवायची, आणि त्याचे समर्थक होते भारतीय जनता पक्षाचे पण लोक, मॉरिसचे स्थानिक नेते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। माझं पोलिसांमध्ये तो दावा होता, आणि शिंदे गटाचे पण त्याच्याकडे लोकांचं जाणं येणं होतं। तो स्वतः शिंदेना भेटला होता, स्वतः देवेंद्रजींना भेटला होता। आणि म्हणून त्यावेळेला ज्यावेळेला हा माझा एक होतं की ज्या अँगलनी की हे सगळे लोक यायचे आणि त्याच्यातून तिथे घोसाळकरांना अपोज करणारा का घोसाळकरांना त्या जागेवरती हरवायला त्यांच्याकडे पक्षाकडे आजी नाही आहे, त्याच्यामुळे हे भूत उभं केलं होतं। आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा तो एक चक्रमच होता, ठीक आहे, परंतु त्याला असं वाटलं की शिंदे गटाचा मला पाठिंबा आहे, भाजपचा देवेंद्र साहेब मला भेटतात, सगळे अगदी काश्मीरापासूनचे सगळे लोक, आमदार सगळे मला भेटायला येतात तिथे। हा सगळे फोटो आणि सगळे आम्ही पोलिसांना दिले, त्या अँगलनी तपास झाला नाही, आणि म्हणून माझा हेच आरोप होता की हा राजकीय खून होता। लक्षामध्ये हा एक भाग वेगळा आहे, परंतु अशा घरामध्ये एक सगळ्यांना माहिती आहे, युतीच्या काळामध्ये देवेंद्र पण त्या सभागृहात होते, त्या सभागृहात मी होतो, मी जेव्हा शिवसेनेचा आमदार होतो तेव्हा एकनाथ शिंदेबरोबर काम केलेलं आहे, ठाणे जिल्ह्यात मी काम केलेलं आहे, त्यामुळे माझा स्वभाव कसा आहे त्यांना माहिती आहे। आणि म्हणून जे राऊत साहेबांनी सांगितलं की कमीत कमी फॅमिलीमध्ये आमच्या काय चाललंय त्याचा विचार न करता, आज मला 2 नातू आहेत, एक 4 वर्षाचा आणि 10 वर्षाचा आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही काय आमच्या होत्या थोड्याशा नाही असं ना, नाराजी होत्या वैयक्तिक घरातल्या नाही पक्षातल्या, पण त्याचा फायदा राजकीय उठवला जात आहे, त्याचं मला थोडंसं वाईट वाटलं। तेजस्वीताईंना कुठेतरी समजावण्याचा प्रयत्न झालाय का? कारण की त्यांनी राजीनामा ती येऊन गेली मातोश्रीला, तो राजीनामा त्यांनी
दिलेलाच नाहीये. तिन्ही राजीनामा शिवसेना उपविभाग प्रमुख काहीतरी होतं, वैयक्तिक स्थानिक लेवलला त्यांचा डिस्प्यूट होता, त्याच्यामध्ये तिने पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, नगरसेवकाचा राजीनामा दिलेला नाही. तिने तिचं जे पद होतं दहिसर विधानसभेचे उपविभाग महिला संघटक काहीतरी होतं, त्याचा तिने राजीनामा पक्षाकडे पण पाठवला होता, तिथल्या स्थानिक महिला विभाग संघटकाकडे पाठवला आणि विभाग प्रमुखाकडे पाठवला. तो प्रेसला गेला आणि पक्षाचा तेजस्वी घोसाळकरनी राजीनामा दिला. अशा प्रकारच्या मग त्या बातम्या सुरू झाल्या. आता राजकीय बातम्या आता आपण त्या थांबवू शकत नाही. शिंदेच्या शिवसेनेत बरेचसे तुमचे पदाधिकारी माजी नगरसेवक प्रवेश करतात. सुद्धा तुरुपट जर भाजपमध्ये झाले तर शिंदेकडून असं सांगण्यात येते की येत्या 19 तारखेला वर्धापन दिनाला तुमच्याकडचे अनेक ते मला माहित नाही. मला माहित नाही. शेवटी वैयक्तिक विनोद घोसाळकर कुठेही जाणार नाही आणि तेजस्विनी सुद्धा ह्या क्षणाला तर कुठे गेलेली नाही. मातोश्री आली होती, साहेबांनी बोलवल्याप्रमाणे ती सुद्धा बातमी चालली, तेजस्विनी नाही म्हटलं वगैरे वगैरे. ते सगळं मला त्याच्यावरती फार विषय बोलायचं नाही. पण मी शिवसेनेत आहे, शिवसेनेत राहणार. आता ही जी काही तेजस्विनीच्या बाबतीमध्ये आहे आलक्ष्यामध्ये, ती सुद्धा मला वाटतं शिवसेनेतच राहील. आज साहेबांनी काय मार्गदर्शन केलं? काय आज साहेबांनी काय मार्गदर्शन? मी साहेबांनी मार्गदर्शन काय, साहेब काय मार्गदर्शन देखिए, कल जो एक चैनल पे एक न्यूज चल रही थी वो मेरे अगेंस्ट थी कि वहां न्यूज में ऐसा लगा था कि उद्धव साहब ने ये पूछा, जो हमारे तेजस्वी के वार्ड के कार्यकर्ता जो गट प्रमुख उपशाखा प्रमुख आए थे, उसको जो चलाया कि साहब ने ये बोला कि आप लोग घोसालकर फैमिली के शिवसैनिक है कि मेरे शिवसैनिक है, तो ये मुझे अच्छा नहीं लगा. और वो टाइम भी संजय राउत साहब थे, मेरे नेता है. अगर ऐसा कुछ वो भी उधर थे तो मैं उनको कहा कि बाबा सर ये गलत न्यूज चल रही है, मेरे दिल में और हमारे घोसालकर फैमिली के दिल में ऐसा कोई नहीं है. साहब ने तो स्पष्ट शब्द से कहा मैं ऐसा कुछ बोला नहीं है. घोसालकर, आप भी घोसालकर बोलते हैं, कार्यकर्ता भी घोसालकर बोलते हैं, मैं भी घोसालकर बोलता हूँ, लेकिन ये गलत न्यूज चल रही है. वो बहुत बड़ा कोई इश्यू नहीं था, लेकिन मेरे तरफ से थोड़ा मैं साहब को बात करके कहा कि साहब ये गलत न्यूज चल रही है. साहब बोला ऐसा कुछ नहीं है, मैं ऐसा कभी बोलूंगा नहीं, और मैं मेरा ऐसा बोलने का कोई जवाब नहीं. आप सीनियर कार्यकर्ता है, बाला साहब से काम करते हैं, मेरा विश्वास है तुम्हारे. आपकी बहू को लेकर चर्चा थी कि जो है वो शिंदे गुट में शामिल हो सकती है बीजेपी. अभी वो लोग आते हैं, बुलाते हैं, फोन करते हैं, सारे लोग उनके भी वोट समझाना. अभी उसने कोई डिसीजन नहीं लिया है, देखिए की बात. किसने कॉल किया था सर? आप कह रहे कॉल आया? अरे वो मुझे क्या पूछते हैं, तेजस्वी को पूछो. थैंक यू सो मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.